माडचे डॉक्टर्स आणि सरकार दरम्यानची चर्चा निष्फळ। सरकारने डॉक्टरांना दिली रात्री 8 वाजेपर्यंतची मुदत। आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, नाहीतर 6 महिन्यांचा पगार कापणार। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा इशारा। नागपूर मेडिकल कॉलेजमधून 370 डॉक्टर्स निलंबित। लातूरमध्ये 3 तास उपचार न मिळाल्याने विष प्यायलेल्या रुग्णाचा मृत्यू। मार्चच्या संपामुळे रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप। एकीकडे टंचाई, दुसरीकडे गळती। रत्नागिरीतल्या खेडमध्ये पाण्यासाठी महिलांना करावी लागते वणवण, तर दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कालव्यांना गळती। हुतात्मा राजगुरूंचं स्मारक आजही दुर्लक्षितच। कोट्यवधींची तरतूद फक्त कागदावरच। IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी विशाल। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या घडामोडी। सुरुवात करूया डॉक्टरांच्या संपाच्या बातमीने। सरकार आणि माडचे डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत आतापर्यंत तरी कोणताच तोडगा निघू शकलेला नाहीये आणि आता सरकारनं माडच्या डॉक्टरांना रात्री 8 वाजेपर्यंत मुदत दिली आहे। आता माडची अंतर्गत बैठक सुरू आहे। सलग 3ऱ्या दिवशी सामूहिक रजेवर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना सरकारनं चांगलाच दणका दिलाय। आज रात्री 8 वाजेपर्यंत कामावर या, नाहीतर 6 महिन्यांचा पगार कापला जाईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला। दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी निवासी डॉक्टरांवर कारवाई व्हायला सुरुवात झाली आहे। नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये 370 डॉक्टरांना निलंबित करण्यात आले, तर मेयो रुग्णालयात 300 डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलंय। तर मुंबईच्या KM रुग्णालयाच्या डॉक्टरांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हॉस्टेल सोडण्याची नोटीस सोपवण्यात येणार आहे। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहे। विवेक, एकूणच या संपाची म्हणजे हा संप मिटेल की नाही, म्हणजे चर्चा कुठपर्यंत आली आहे, काय यापुढची लक्षणं दिसतात? विशाल, सरकारनं जो निवासी डॉक्टरांना अल्टिमेटम दिला त्याला अवघा 1.5 तास उरलेला आहे। त्यामुळे निवासी डॉक्टरांना खरं तर निर्णय घ्यायचा आहे की नेमकं काय करायचं आहे। त्यांची जी सामूहिक रजा आंदोलन जे सुरू आहे त्याच्याबद्दल सरकारनं हे स्पष्ट केलेलं आहे की कोणत्या परिस्थितीत तुम्हाला आज रात्री 8 वाजेपर्यंत हे सामूहिक रजा आंदोलन मागे घ्यावं लागेल, अन्यथा 6 महिन्यांचा स्टायपंड जो आहे तो सरकार देणार नाही। किंवा मग इतर ठिकाणी आपण राज्यात बघतोय की निलंबनाची कारवाई देखील या सगळ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली आहे। प्रेशर टॅक्टिक्स दोन्ही बाजूने वापरले जातात। एकीकडे सरकार अल्टिमेटम देते, तर दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील जो माड आहेत त्यांना देखील आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी देखील संपावर जाण्याचा निर्णय घोषित केलेला आहे। दोन्ही बाजूने प्रेशर टॅक्टिक्स सुरू आहेत। सरकारची आणि माडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये फार काही सकारात्मक निघाले असं आपल्याला म्हणता येणार नाहीये, पण त्या मीटिंगमध्ये जे काही मुद्दे चर्चेत आले होते, जे काही 4-5 प्रतिनिधी माडचे गेले होते, ते सगळे प्रतिनिधी आता इतर माडचे जे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, त्यांच्या समोर चर्चेत नेमकं काय झालं होतं हे आता सांगणार आहेत आणि त्यानंतर काही एक निर्णय माड कदाचित घेईल असं आपल्याला सूत्रांकडून माहिती कळते। पण तुर्तास तरी जो तिढा आहे तो कायम आहे। धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल। आता संप मिटवण्यासाठी म्हणून सरकारच्या वतीने खरं तर या निवासी डॉक्टरांना अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। बघूया हा अल्टिमेटम येणाऱ्या पुढल्या 1.5 तासात संपणार आहे। काय निर्णय निवासी डॉक्टर घेत आहे आपल्याला कळेल, पण रात्री 8 वाजेपर्यंत कामावर हजर न राहणाऱ्या डॉक्टरांना 6 महिन्यांचा पगार कापण्याचा इशारा जो आहे तो सरकारनं दिला आहे। आपण चर्चेसाठी केव्हाही तयार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जर आपण या ठिकाणी संप मागे घेतला नाही, आपण जर कामावर हजर झाला नाहीत, तर नाईलाजाने या ठिकाणी महाराष्ट्र रेसिडेन्शियल ॲक्ट 1996 आहे, त्याच्या अंतर्गत आम्हाला त्यांची जी 6 महिन्याची सॅलरी आहे ती आम्ही त्या ठिकाणी कपात करणार आहोत। डॉक्टरांच्या संपामुळे लातूरमधल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाचा बळी गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। विषारी औषध प्यायल्यानं 32 वर्षाच्या रुग्णाला वेळेवर रुग्णालयात नेऊनही संपामुळे वेळेत उपचार मिळाले नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय। डॉक्टरांच्या संपामुळे 3 तास रुग्णाला उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळेच अशोक गायकवाडचा तडफडून मृत्यू झाल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। CCTV फुटेज पाहून दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे। मॅडम, डॉक्टर कुठे गेले तर त्यांनी म्हणले संप आहे, तुम्हाला माहित नाही का? मी म्हणलं माहित नाही संपाचं वगैरे, पण डॉक्टर असेल तर त्यांना बोलावं म्हणलं। ते म्हणले डॉक्टर ठीक आहे येतील, आम्ही बोलूत, कोणते डॉक्टर असतील त्यांना बोलूत, तोपर्यंत तुम्ही शांत बसा। मी म्हणलं बघा ते तकलीफ व्हायली काहीतरी, ठीक आहे आमचं आम्ही करतो, तर आम्हाला कळतंय काय करायचे काय नाही, तर असं म्हणले त्यांनी। आतोनात नुकसान झालेल्या माझा लेकरासारखा भाऊ गेलेला आहे।
बघा आता काय करू शकतो, काय कारवाई होईल काय, तर बघा आता त्या ह्याच्यावर. ट्रीटमेंट आहे ती फक्त शिकाऊ डॉक्टरांकडून या ठिकाणी झाली आणि डॉक्टर या ठिकाणी जर जे त्या स्पेशल डॉक्टर असते तर आमचे पेशंट असं दगावलं नसतं, त्याला नक्कीच त्याला जीवदान भेटलं असतं. आणि आता या संपामुळं गोरगरीब अशा हजारो इथं येतो तो गरीबच येतो आणि अशा गोरगरीब लोकांचं इथं नुकसान होतंय. या डॉक्टरांच्या संपामुळं अजून किती पेशंटचा किती गरीब लोकांचा बळी जातो. हे आंदोलनात सहभागी झालेल्या सोलापूरच्या 112 निवासी डॉक्टरांना आता निलंबित करण्यात आलंय. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर राजाराम पोवार यांनी ही माहिती दिली आहे. आंदोलन मागं न घेतल्यास डॉक्टरांच्या MDच्या पदवीचं रजिस्ट्रेशन रद्द करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. शिवाय शासनाने दिलेल्या सुविधा लवकरच रद्द होणार असल्याचंही अधिष्ठाता डॉक्टर पोवार यांनी म्हटलंय. आज जागतिक जलदिन आहे, पण पाणी गळतीकडे आजही आपण किती सहजपणे पाहतो याचं उदाहरण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील नातूवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांना ठिकठिकाणी गळती झाली आहे. एका बाजूला खेड तालुक्याला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय, तर दुसरीकडे गळती लागल्यानं लाखो लिटर पाणी जे ते अक्षरशः वाया जाताना पाहायला मिळतंय. याच नातूवाडी धरणातून खेड शहर आणि तालुक्यातल्या टंचाईग्रस्त गावं आणि वाड्यांना पाणी पुरवठा होतो. या धरणाची पाणी साठवण क्षमता 28.08 दशलक्ष घनमीटर आहे. पण आता धरणात केवळ 14.582 दशलक्ष घनमीटर एवढाच म्हणजे निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 3 वर्षांमध्ये या दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपये शासनानं खर्च केलेत. जिथून हा कालवा जातो तिथून म्हणजे भरणे, कळंबणी, उधळे, नातूनगर, वावे या गावात कालव्यांना ठिकठिकाणी गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. कालव्याची गळती होऊन आलेलं पाणी मुंबई गोवा महामार्ग लगत हे असं वाहतंय. नातूवाडी धरण, नातूवाडी धरणाचा कॅनल, हा कॅनल भरण्यापासून जामत्यापर्यंत जातो आणि कॅनल जे बांधलेले आहे ते हा 20 वर्षापूर्वी बांधलेले आहेत. त्या कॅनल खालून पाणी सुटतं आहे आणि ते सगळं शेतीमध्ये गटामध्ये वाहते. याचा त्रास हा शेतकऱ्यांना होतो, शेतकरी म्हणाले जनतेला पण होतो. पण पाणी टंचाईच्या लोकांना त्रास होतो की नाही मला सांगा. एका बाजूला 35 गावं आणि 55 वाड्यांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते, तर दुसऱ्या बाजूला सरकारनं 10 कोटी खर्च केलेल्या नातूवाडी धरणाच्या कालव्यांना ही अशी गळती लागली आहे. लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे. याची जबाबदारी कोण घेणार? चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, खेड, रत्नागिरी. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता आज जागतिक जलदिन आहे आणि याच निमित्तानं IBN लोकमतच्या वतीनं आम्ही तुम्हाला पाणी वाचवण्याचं आवाहन करतोय. ब्रेकनंतर बघूया. सुमारे 400 शेतकऱ्यांचे कपाशीचे थकीत पैसे 2 वर्षांपासून दिले नसल्यानं सेलू इथल्या शेतकऱ्यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य दाराला कुलूप ठोकलं. आपल्या प्रश्नासाठी स्वतः शेतकरी आंदोलनात उतरले आणि शेतकऱ्यांनी बाजार समिती बंद पाडली आहे. 2 वर्षांपासून सुमारे 400 शेतकऱ्यांचे 8 कोटी रुपये मिळालेले नाहीयेत. आंदोलनं करण्यात आली पण तोडगा निघालाच नाही. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने मध्यस्थी केली आणि श्रीकृष्ण जिनिंगच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, पण न्यायालयामार्फत त्यावरही स्थगिती आली होती. जे पैसे टालाटोले देऊन नाही राहिला त्याच्यामुळे आम्ही बंद केलेली आहे आणि असे आम्ही बंद करत जातो आणि आम्हाला लोक उघडायला लावतात. आम्ही बंद करतो ते उघडायला लावतात, आम्हाला कोणी मदत करत नाही. आमचे पैसे देऊन नाही राहिले, फक्त एवढंच बोलतात की बिचारे कास्तकार खूप कष्ट करतात
आणि उन्हात राबतात आणि आम्ही त्यांचे पैसे दाबासाठी आम्ही जन्म घेतलेला आहे. अंदाजे 400-500 शेतकरी आहेत आणि ही आम्ही सर्व पीडित जे श्रीकृष्ण जिनिंग सुनील टालाटुलेंनी केलेले पीडित शेतकरी आहोत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर. बजेटवेळी गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी विखे पाटलांनी घेतली राज्यपालांची भेट. आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, नाहीतर 6 महिन्यांचा पगार कापणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा इशारा. आणि गोरेगावच्या आरे कॉलनीत मुलाला वाचवण्यासाठी मातेने केले बिबट्याशी 2 हात. लहानग्यांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ठोस उपाय करण्याची केली मागणी. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा बलिदान दिवस 23 मार्चला असतो. राजगुरुनगर पण राजगुरूंच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाचं काम जे आहे ते अजूनही पूर्ण होत नाहीये. बघूयात नेमकी काय परिस्थिती आहे. या वाड्याला खूप मोठा इतिहास आहे, कारण हा वाडा आहे देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरू यांचं जन्मस्थळ. याच वाड्यात त्यांचं लहानपण गेलं, पण देशासाठी प्राण वेचलेल्या या हुतात्म्याची आठवण असलेल्या या वाड्याच्या कामात आतापर्यंत प्रचंड भ्रष्टाचार झालाय. हा आहे थोरला वाडा. 2 वर्षांपूर्वी याच स्मारकासाठी 95 लाखांचा निधी मंजूर झाला. या थोरल्या वाड्याचं काम संपूर्ण सागवानी लाकडामध्ये करण्यात आलंय. त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण स्मारक तयार करण्याचा आराखडा तयार झाला. त्यासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी आपली जागा या स्मारकासाठी देण्याचीही तयारी दाखवली. पण सरकार इतकं उदासीन आहे की अजूनही हे स्मारक पूर्ण झालेलं नाही. 13 घरमालक एकूण आहेत. त्या 13 घरमालक सगळेजण राष्ट्रीय स्मारकासाठी द्यायची आमची सगळ्यांची तयारी आहे, स्वखुशीने द्यायची तयारी. त्याप्रमाणे त्यांनी फक्त आमचं शासकीय नियमानुसार जे कॉम्पेन्सेशन जे आहे ते त्यांनी आम्हाला द्यावं आणि ही ताबडतोब याची कार्यवाही पूर्ण करावी. खूप दिवसापासून घेऊ चाललंय हे. आता हे सरकार तरी करावं व्यवस्थित, लवकर पावसाळ्याच्या आत. खरे तर प्रेरणा देणाऱ्या या हुतात्म्यांचं स्मारक पाहण्याकरता आवर्जून नागरिक इथे येतात. त्यात विद्यार्थीही असतात. हे स्मारक कसं असावं याबाबत हे विद्यार्थी बोलतातही, पण त्यांचा हा आवाज सरकारपर्यंत जाणार का? खेड तालुक्याचे हुतात्मा राजगुरू वाडा हा शान असल्याने इथं विविध पर्यटक भेट देण्यासाठी येतात, तर त्यांच्या सोयी सुविधांचाही विचार केला जावा. आजपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या स्मारकाला भेट देऊ शकले नाही. काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पामध्ये या स्मारकाच्या भव्य अशा याचा आराखडा तयार करण्यात आला होता, मात्र हा आराखडा अद्यापही अस्तित्वात आलेला नाही. पंजाबमध्ये भगतसिंग यांची जयंती पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी केली जाते. तशीच महाराष्ट्रात राजगुरूंची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करावी असं अनेकांचं म्हणणं आहे. रोहिदास गाडगे आणि ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, राजगुरुनगर, पुणे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.